आणि राजकीय विरोधकांना असं वाटतंय की आता आपल्याला इम्रान खान यांना सत्तेवरून हटवता येऊ शकतं आणि लष्कराची त्याला पाठिंबा असेल का नाही माहिती नाही, पण मूक संमती तरी आहे. म्हणजे पाकिस्तान आर्मीवर टीका करण्यासाठी इम्रान खाननी भारताची प्रशंसा केली होती. गेली 40 वर्ष श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही एक प्रकारे वॉर इकॉनॉमी ज्याला म्हणतात तशा पद्धतीची झालेली आहे काही प्रमाणातलं. त्याच्यामध्ये चीन तुम्हाला पटकन बांधून देते आणि मग आम्ही देशाचा विकास केला असं दाखवता येतं. त्याच्यासाठी काय किंमत मोजायला लागली ते लोकांना लक्षात येत नाहीये. प्रत्येक देश आपल्या सोयीची भूमिका घेतो आणि त्या दिशेने म्हणजे तिथे मूल्य आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या मागे पडतात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा विषय, नवी चर्चा. पण माझ्या बरोबर परत एकदा आहे माझा मित्र डॉक्टर संकल्प गुर्जर. तो आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक आहे, लेखक आहे. सार्क विद्यापीठातून तो शिकलेला आहे आणि याच सार्क देशांपैकी काही देशांमध्ये आता थोडेसे समर प्रसंग तयार झालेले. पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे. तर या सगळ्या विषयीच मला संकल्पशी बोलायचं, समजून घ्यायचं आहे की हे क्रायसिस नक्की काय आहेत, त्यांचे भारतावर परिणाम काय होणार. वेलकम अगेन संकल्प. थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन. आणि पहिला मुद्दा अर्थातच पाकिस्तानचा. पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सत्ता पालट होतोय का काय असं दिसतंय. इम्रान खान अल्पमतात आहेत असं म्हणतात आणि विश्वासमत होऊ घातलंय. तर नक्की काय घडतंय पाकिस्तानात, का हा क्रायसिस तयार झालाय आणि त्याची पुढची दिशा काय असते? सो पाकिस्तानातल्या घटना घडामोडी खरं तर आपण आपल्या देशातल्याच घटना घडामोडी जितक्या काळजीपूर्वकरित्या बघतो तितक्याच काळजीपूर्वकरित्या बघायला हव्यात असं माझं बऱ्याच काळापासूनचं मत आहे. आणि पाकिस्तान आपल्याला नेहमीच बोलण्यासाठी मुद्दे देतही राहतं आणि पाकिस्तानात जे काही काही होतंय त्याचे परिणाम आपल्यावरती थेट होत असल्यामुळे तिथे लक्ष द्यायलाही पाहिजे. हे तर ओघाने आलं. समजा आत्ताचा क्रायसिस असा आहे की इम्रान खान यांचं सरकार आता साधारणतः 4 वर्ष होतील त्याला. जून 2018 मध्ये आलं होतं. त्या सरकारची परिस्थिती नाजूक आहे. अशी शक्यता आहे की त्यांचं जे राष्ट्रीय म्हणजे पार्लमेंट ज्याला नॅशनल असेंब्ली म्हणतात पाकिस्तानात, तिकडचं बहुमत डळमळीत झालेलं आहे आणि अशी शक्यता आहे की कदाचित इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागेल. एक दुसरं नवं सरकार बनू शकेल किंवा कुठल्याच पक्षाला सरकार बनवण्या इतकं बहुमत नसल्यामुळे कदाचित निवडणुका होऊ शकतील. त्याच्यामुळे पाकिस्तानामध्ये राजकीय अस्थिरतेचा एक नवा अध्याय सुरू झालेला आहे असं साधारणतः वातावरण आहे. आणि म्हणजे हे गेले काही महिने हा सगळा क्रायसिस असा बिल्डअप होत आलेला होता. त्यामुळे त्याच्याविषयीची उत्कंठा शिगेला गेली होती आणि हा अविश्वासदर्शक ठराव सुद्धा गेले 10-12 दिवस चर्चेत आहे. 2 वेळा तो पुढे ढकलला गेलाय आणि बघायला लागेल त्याचे रिझल्ट काय येतात ते. कारण पाकिस्तानामध्ये एका रात्रीत जादूची कांडी फिरल्यासारख्या गोष्टी फिरू शकतात. त्यामुळे आता काहीच आपल्याला प्रेडिक्ट करता येणार नाहीये. पण असं काय घडलंय की इम्रान खान यांच्या विरुद्ध लोक एकत्र येत आहेत? त्याला लष्कराची फूस आहे का, किंवा त्यांचे कुठले निर्णय पटलेले नाहीत का? नक्की याच्या पाठीमागचं कारण काय? अनेक कारण आहेत. इम्रान खान जेव्हा सत्तेत आले 2018 मध्ये, तेव्हा त्यांचा प्रायमरी अजेंडा असा होता की नवा पाकिस्तान मला घडवायचा आहे आणि भ्रष्टाचार विरोध हे त्यांच्या राजकीय कार्यक्रमाचं एक महत्वाचं अंग होतं आणि बाकी गोष्टी होत्या सुद्धा. तर साधारणतः असं मानलं गेलं त्यावेळेला की इम्रान खान यांना पाकिस्तानच्या लष्कराचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण लष्कराला त्याच्या आधीची 5 वर्ष नवाज शरीफ यांच्या पक्षाची सत्ता होती, ते नकोसे झाले होते. त्याच्या आधीची 5 वर्ष बेनझीर भुट्टो आणि तिचा नवरा आसिफ अली झरदारी यांच्या पक्षाची सत्ता होती, ते नकोसे झाले होते. सो एक तिसरा राजकीय पर्याय म्हणून इम्रान खान यांच्याकडे लष्कराने पाहायला हवं असं त्यावेळेला सुरू झालं होतं. आणि लष्कराचा पाठिंबा असल्याशिवाय पाकिस्तानात कोणी सत्तेत येते नाही हे आपल्याला माहितीच आहे. सो तसं सुरू झाल्यानंतर बरेच प्रसंग होत गेले. पण गेल्या 6 महिन्यामध्ये मात्र असं झालेलं आहे की क्रायसिस आपण म्हणूया की ज्याला इट केम ऑन द हेड. बेसिकली मतभेदाचे प्रसंग नेहमीच राहतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की अफगाणिस्तानामधून अमेरिका बाहेर पडल्याच्या नंतर पाकिस्तानचं महत्व खूपच वाढलं होतं आणि त्यावेळेला ISIचा चीफ जनरल फैज हमीद काबूलमध्ये गेले होते. त्यांचा तो फोटो लोकांनी बघितला असेल, हातामध्ये असा चहाचा कप घेऊन ते काबूलच्या एका हॉटेलमध्ये. तो खूप गाजलेला फोटो, ऍक्च्युअली लोकांनी बघायला हवा. तर तो फोटो त्यांचा आला. ISI चीफचे कधी फोटो येत नाहीत. त्या ISI चीफला बदलण्याचा निर्णय पाकिस्तानच्या लष्कराने घेतला होता. त्याला इम्रान खान यांचा विरोध होता आणि युजली अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानाने हस्तक्षेप करायचा नसतो असं एक संकेत आहे त्याच्यामध्ये.
त्याच्या व्यतिरिक्त राजकीय वातावरण सुद्धा ओव्हरऑल असं म्हणूया आपण इम्रान खान यांच्या विरोधात तयार होत गेलं होतं. आर्थिक क्रायसिस आहे पाकिस्तानामध्ये, खूप सिव्हिअर क्रायसिस ऍक्च्युअली. 2018 पासून पाकिस्तान IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड बरोबर चर्चा करतंय की कसं याच्यातनं बाहेर पडता येईल. त्याच्या व्यतिरिक्त महागाई, इन्फ्लेशन जे आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे 23% त्यांचं फूड इन्फ्लेशन वगैरे आहे, विच इज व्हेरी हाय. त्याच्या व्यतिरिक्त देशांतर्गत पातळीवरचं जे असुरक्षिततेचं वातावरण असतं ते आहेच. सो असे मल्टिपल फॅक्टर्स एकत्र आलेले आहेत आणि राजकीय विरोधकांना असं वाटतंय की आता आपल्याला इम्रान खान यांना सत्तेवरून हटवता येऊ शकतं. आणि लष्कराची त्याला पाठिंबा असेल का नाही माहिती नाही, पण मूक संमती तरी आहे, म्हणजे असं एक आहे. तसे संकेत गेलेले आहेत. तू म्हणतोस तसं झालं तर याच्यानंतरची पाकिस्तानची वाटचाल काय असेल? तिथं पुन्हा लष्करी राजवट येईल, अस्थिरता असेल का कोणी विरोधी पक्ष प्रबळ बनेल? कारण गेल्या 20 वर्षात जेवढं सामान्य व्यक्ती म्हणून वाचलंय तर दर 5 वर्षांना वेगळीच कोणीतरी व्यक्ती आली आहे की जी पाकिस्तानला हेड करते. तर याचं पुढं काय होईल? प्रेडिक्ट काहीच करता येणार नाहीये, पण पाकिस्तानात हे चालूच राहतं ऍक्च्युली. म्हणजे दर 5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष वी जस्ट डोंट नो. म्हणजे आम्ही असा जोक करायचो की दर 6 महिन्यांनी पाकिस्तानामध्ये सध्याच्या पेच प्रसंगाचं काय करता येईल अशी चर्चा आपल्याला करता येऊ शकते. कारण इतका तो देश असा अंतर्गत पातळीवर व्होलाटाईल आहे, डिस्टर्ब्ड आहे एका लेवलला पाहायला गेलं तर. सो इमिजिएटली प्रेडिक्शन काही देता येणार नाही. कारण असं आहे की जे आत्ताचं पार्लमेंट मधलं संख्याबळ आहे ते जर पाहायला गेलं तर 342 जागांची त्यांची असेंब्ली आहे. त्याच्यामध्ये इम्रानकडे आहेत साधारणतः 155 जागा आहेत इम्रान खानकडे. त्याच्या व्यतिरिक्त जो नवाज शरीफ यांचा पक्ष आहे पाकिस्तान मुस्लिम लीग, त्यांच्याकडे आहेत 84 जागा. आणि बेनझीर भुट्टो आणि आता तिचा मुलगा आहे त्याच्यामध्ये बिलावल भुट्टो झरदारी म्हणतात त्याला, त्यांच्याकडे आहेत 56 जागा. सो जर का सरकार बनवायचं असेल तर या 3 पैकी 2 पक्षांना एकत्र येऊन त्या व्यतिरिक्त अजून अपक्ष आणि छोट्या छोट्या पक्षांचा पाठिंबा लागेल. तर ते कितपत होईल माहिती नाही. कारण आता सुद्धा एक चर्चा जी होते ती हीच होते की सरकार बदलायचंय याच्याविषयी दोघांचं असं दोघांचं साधारणतः बहुमत नाही म्हणलं चालतं, एकमत आहे दोघांचं, नवाज शरीफ आणि बेनझीर भुट्टो दोनांच्या पार्टीचं. पण पुढे काय करायचं त्याच्याविषयीची काहीच खात्री नाहीये. आणि कुणी येऊ शकतं, वी डोंट नो. म्हणजे पाकिस्तानमध्ये दे आर्मी कॅन प्रॉप अप एनीबडी. म्हणजे त्यांच्याकडे असं काही त्यांना गरज नसते. आर्मी सत्ता ताब्यात घेणार नाही असं एक साधारणतः हे आहे, मात्र वातावरण आहे. कारण आर्मीला लक्षात आलेलं आहे की थेट सत्ता हातात घेण्यापेक्षा थोडंसं एक सिव्हिलियन सरकार असलेलं बरं असतं की त्याच्यामध्ये एक प्रकारचा बफर राहतो आणि थेट आंतरराष्ट्रीय दबाव तुमच्यावरती येत नाही. पण मग अर्थातच जो कळीचा प्रश्न आहे की या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होणार? सातत्यानं अस्थिर असणारा शेजारी, त्याचा भारत विरोध हे असणारं अस्तित्वाचं कारण आणि धोरण. तर या सगळ्यामध्ये आता येणाऱ्या कालावधीमध्ये भारताच्या बाबतीत काय बदल होतील? भारताने काय काळजी घ्यायला हवी? एक इंटरेस्टिंग मुद्दा असा होता की मागच्या वर्षी 2021 मध्ये सुरुवातीच्या काळात भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी जाहीर केला होता फेब्रुवारी 2021 मध्ये. त्याला आता वर्ष होत आलं. तर त्यावेळेला पाकिस्तानमध्ये असं साधारणतः चित्र होतं की पाकिस्तानचं लष्कर भारताबरोबर शांतता, म्हणजे अगदी परस्पर संबंधातली शांतता नाही पण सीमारेषा तरी शांत राहावी ह्या दिशेने त्यांना इंटरेस्ट आहे असं दिसलं होतं. जिथे की पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरला इम्रान खानना इंटरेस्ट नाहीये असं त्यावेळेला होतं. त्यामुळे अशी एक शक्यता नाकारता येत नाही की जर समजा नवं सरकार आलं तर भारताच्या बरोबर जे इम्रान खान यांचं फाटलेले संबंध होते थोडेसे का होईना काहीतरी एक पॉझिटिव्ह सिग्नल्स येऊ शकतात. काही होईल का नाही याच्याविषयी अजिबात काही माहिती नाही आपल्याला, पण सिग्नल्स येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं असं आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती पण आता इतकी वेगाने बदलते की त्यालाही आपल्याला लक्षात घ्यायला हवं की युक्रेनचं युद्ध सुरू झालेलं आहे. रशियाचे फॉरेन मिनिस्टर आता भारतात आलेले आहेत, ते येण्याआधी पाकिस्तानला गेले होते. अमेरिका हा पाकिस्तानच्या राजकारणातला एक महत्वाचा फॅक्टर राहतो. आणि पुन्हा भारत हा पाकिस्तानच्या राजकारणातला घटक आहे. म्हणजे सो मच सो की पाकिस्तान आर्मीवर टीका करण्यासाठी इम्रान खाननी भारताची प्रशंसा केली होती. त्याच्या सगळ्या बातम्या आपल्या वाचकांनी प्रेक्षकांनी पाहिलेल्या असतील मागच्या आठवड्यामध्ये. सो कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आहे. बघायला हवं की असं पण होऊ शकतं की सरकार टिकेल. आता आपण ह्या शक्यतेकडे बघत नाही आहोत, पण होऊ शकतं इम्रान खान आणि आर्मी यांच्यात काहीतरी डील होऊन पाकिस्तानचं सरकार टिकवू शकतं. कारण त्यांना फक्त 17 जागा हव्यात, 155 आहेत, 172चं बहुमत असतं. 17 जागा जर मॅनेज करता आल्या तर इट वोंट बी डिफिकल्ट, बट वी कांट प्रेडिक्ट एनिथिंग राईट नाव. एक मात्र आहे की भारताला एका ब्रॉड लेवलला आता मोठं काही होईल का, काहीच होणार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी बॅक चॅनल टॉक्स ज्याला म्हणतात किंवा बॅक चॅनल लेवलला काहीतरी थोडंसं आपल्या
लष्करी किंवा इंटेलिजन्सच्या लेवलला चर्चा थोड्याशा होणं वगैरे असं काहीतरी होऊ शकतं, ते नाकारता येत नाही. लष्करी नाहीच ऍक्च्युली, फॉरेन मिनिस्ट्रीच्याच लेवलला, नॉट इव्हन आर्मी. पण मग हा जो सत्ता बदलाची अस्थिरता असती त्यावेळेला कोणताही तिथला सत्ताधीश हा त्याची सत्ता त्याच्याबद्दलचं जनमत अधिक सुदृढ करण्यासाठी भारत विरोधाचा वापर करतो, भारत विरोधी कारवाया करायचा प्रयत्न करतो. या दिशेनं काही घडताना दिसतंय? भारत विरोधी कारवाया अजून तरी काही दिसलेल्या नाहीयेत. भारतावर टीका तर आहेच. म्हणजे इम्रान खान लोकांनी पाहिलं असेल, अनेकदा व्हिडिओज आले असतील, काय भाषेत ते भारताच्या विरोधात बोलतात, भारताच्या अंतर्गत राजकारणाविषयी ते ज्या प्रकारच्या कॉमेंट्स करतात तेही लोकांनी पाहिलेलं असेल. त्यामुळे ते राहतच. इमिजिएटली मला असं दिसत नाही काय की लक्ष वळवण्यासाठी भारताकडे काहीतरी होऊ शकेल. ती एक पॉसिबिलिटी बरीच कमी झालेली आहे असं मला आता सध्याच्या पातळीवरती तरी वाटतंय. पण अगेन म्हणजे पाकिस्तान आहे त्यामुळे काहीच सांगता येत नाही. वाचकांना, प्रेक्षकांना असा प्रश्न पडू शकतो की असं काय आहे, पण इट इज व्हॉट इट इज. म्हणजे पाकिस्तानच्या विषयीची जितकी विधानं तुम्ही कराल त्याच्या ऑपोजिट विधानं सगळी खरी आहेत. त्यामुळे उगाच आपण अंदाज व्यक्त करायचे आणि चुकीचं ठरायचं याला काही अर्थ नाही. थोडक्यात पाकिस्तान अनप्रेडिक्टेबल आहे आणि तिथं काय घडत राहील याच्यावरती लक्ष ठेवणं एवढीच आपली जबाबदारी आहे आपल्या देशाच्या अनुषंगानं. पण दुसरा जो देश आहे दुसऱ्या टोकाला भारताच्या, तो श्रीलंका आहे. तिथं आर्थिक क्रायसिस चालू आहे, त्याच्यामुळं इमिग्रंट्सचा क्रायसिस चालू झालाय आणि जवळपास डबघाईला आलेला देश अशी आता श्रीलंकेबद्दलची चर्चा होते. आपल्या आणि श्रीलंकेचे आर्थिक काय सांस्कृतिक सुद्धा संबंध आहेत. तर श्रीलंकेची परिस्थिती का आली आणि श्रीलंका सुद्धा आता भविष्यात कुठल्या दिशेला चालू? आपल्या प्रेक्षकांना माहित असेल, श्रीलंकेमध्ये यादवी युद्ध जे होतं ते 1983 ते 2009 अशी 26 वर्ष चाललं. तामिळ आणि सिंहली या दोन गटांच्या मध्ये चाललेलं ते युद्ध होतं. 2009ला ते युद्ध संपलंय. पण याचा अर्थ असा आहे की गेली 40 वर्ष श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही एक प्रकारे वॉर इकॉनॉमी ज्याला म्हणतात तशा पद्धतीची झालेली आहे काही प्रमाणातलं. त्याचं नुकसान एकतर त्यांच्या अर्थव्यवस्थेला भोगावं लागलेलं आहे सिव्हिल वॉर असल्यामुळे. दुसरं असं आहे की वर्षानुवर्ष एक प्रकारे हा पण क्रायसिस बिल्डअप होत गेलेला आहे आणि आता तो एकदम असे अनेक घटक एकत्र आलेले परत एकदा. म्हणजे 2019च्या एप्रिल महिन्यात श्रीलंकेमध्ये ईस्टर संडे जो असतो, ज्याची आता 3 वर्ष पूर्ण होतील ऍक्च्युली पुढच्या 10-12 दिवसामध्ये, तर तो ईस्टरच्या दिवशी बॉम्बिंग झाले होते, मेजर बॉम्बिंग होते. त्याच्यामुळे एकतर इंटरनॅशनल जे फायनान्स असतं ते कॅपिटलिस्ट दे स्टार्ट लिव्हिंग युअर कंट्री बेसिकली, की इन्सिक्युअर वातावरण आहे या अर्थाने. दुसरं म्हणजे कोविड-19 आलं. कोविड-19 मुळे लॉकडाऊन लागले, अर्थव्यवस्थेवरती असाही वाईट परिणाम झाला. प्लस श्रीलंका हा मुख्यतः पर्यटनावर जगणारा देश आहे. त्यामुळे मोबिलिटी बंद झाल्यामुळे बाहेरचे टुरिस्ट येणं थांबलं, त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेच्या सरकारने असा एक अतिशय डिझास्टर्स निर्णय घेतला की 2021 पासून या देशात फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करू आणि त्याच्यामुळे त्यांनी खतांची आयात बंद केली. त्यामुळे झालं असं की ऑर्गॅनिक फार्मिंग करायच्या प्रयत्नामध्ये त्यांचं जे आपण म्हणूया फूड प्रोडक्शन असतं ते काही वाढलं नाही. वाढलं तर सोडाच, जेवढं गरज असते तेवढं पण झालेलं नाहीये. त्यामुळे अन्नधान्य आयात करायची वेळ आली. त्याच्यामुळे ऑलरेडीच अर्थव्यवस्था जी संकटात होती त्यांची अजून परिस्थिती खराब झालेली आहे आणि याच्या जोडीने आता युक्रेनचं युद्ध सुरू झालेलं आहे. या व्यतिरिक्तचे अनेक छोटे छोटे अंतर्गत आपण म्हणूया असे घटक आहेत की आलेल्या सरकारने, सध्याचं जे सरकार आहे त्यांनी टॅक्स कट्स केले होते. म्हणजे त्यांचा प्रॉमिस होतं इलेक्शनमध्ये की आम्ही लोकांचे कर कमी करू. त्याच्यामुळे सरकारकडे येणारा जो रेव्हेन्यू असतो तो कमी झालेला आहे. सो एका बाजूला खर्च वाढत जाणं, आयातीवरचा खर्च जो मुख्यतः तुम्हाला डॉलरमध्ये पे करायला लागतो तो, आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं उत्पन्न कमी होणं, हे घटक एकत्र आलेत. प्लस चायना हा एक फॅक्टर आहे. चायनाकडून घेतलेली कर्ज आहेत. श्रीलंका कर्ज बाजारी देश आहे ऍक्च्युली, चीनच्या बाबत सुद्धा आणि इन जनरल सुद्धा. त्याची तुम्हाला देणी परत चुकवायची आहे. सो असं सगळं एकत्र येऊन आताची अतिशय वाईट परिस्थिती आहे. तुम्ही जे पब्लिक पॉलिसीचा अभ्यास करता, फॉरेन पॉलिसीचा अभ्यास करता, त्यांच्या बोलण्यात काय मी कसा शब्द येतो की चीनचा हा नवा साम्राज्यवाद आहे जो आफ्रिकेत झाला, जो श्रीलंकेत होतोय, की देशांना आर्थिकदृष्ट्या कर्ज द्यायची, मग ती कर्ज फेडू शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होती किंवा करायची आणि मग इनडायरेक्टली त्या देशांचा ताबा घ्यायचा. तर या सगळ्या चीनच्या भूमिकेबद्दल थोडं विस्तारानं सांग.
नाही, देशांचा ताबा वगैरे घेता येणार नाही हे मी आधी सांगतो. आता तसं काही होत नसतं. वर्चस्व आपलं वाढवणं हा या सगळ्याच्या मागचा हेतू असतो. होतं काय हे बघा, 2-3 लेवलला आपण ह्याला बघायला पाहिजे. की एक तर असं असतं की जे आशिया खंडातले, आफ्रिका खंडातले गरीब देश आहेत, त्यांना आपला जर विकास घडवून आणायचा असेल, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर कर्ज घ्यायला लागतात. कर्ज देणार कोण? तर तुम्हाला पाश्चिमात्य देश देतात, जपान सारखा देश देतो किंवा चीन सारखा देश देतो. आता प्रॉब्लेम असा होतो की पाश्चिमात्य देश बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला कर्ज देतात, तेव्हा ते तुमच्यावरती बंधनं घालतात की तुम्ही लोकशाही असली पाहिजे, निवडणुका झाल्या पाहिजेत, मानवी हक्कांची पायमल्ली होता कामा नये. अशी जी बंधनं असतात ती अनेक देशातल्या राजकीय नेत्यांना अडचणीची वाटतात. त्याच्यामुळे त्यांना असं होतं की मग आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कर्ज कोण देणार आहे? तर तिथे चीन येतं. आणि चीनला असं आहे आता की काय ठीक आहे, म्हणजे आहेत पैसे तर देऊ आपण, म्हणजे पुन्हा त्यांच्याकडे कपॅसिटी पण आहे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायची. बेसिकली त्यांच्या ज्या कंपन्या आहेत, पोर्ट बिल्डिंग असतील, रेल्वे, रस्ते असतील, पॉवर प्लांट असतील, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चीनचं खूप जास्त मोठं कपॅसिटी आहेच आहे. पुन्हा ही डेव्हलपमेंट, ज्याला आपण म्हणूया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, याच्यातली कपॅसिटी खूप आहे. सो तो दुहेरी फायदा असतो की आमच्याकडनं कर्जही घ्या आणि आमच्या कंपन्या येऊन तुमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बांधतील सुद्धा, म्हणजे पुन्हा आम्हाला काम सुद्धा मिळेल. अशा घटकांमुळे चीनचं एक अट्रॅक्शन राहतं आणि ते कर्ज असं मानवी हक्क वगैरे बोलत नाहीत त्याच्यामध्ये कर्ज देताना. दे आर लाईक की ठीक आहे घ्या, पण त्या कर्जाच्या ज्या अटी असतात त्या खूप जाचक असतात आणि ते लोकांना नंतर लक्षात येतं. हे चीन आणि कर्जाच्या बाजूने बघताना. दुसरं, जे राजकीय नेते कर्ज घेतात तेव्हा त्यांच्यासमोर एक असं पण उद्दिष्ट असतं की पटकन आपल्याला आपल्या देशातला जो आपला मतदार आहे त्याला दाखवण्यासारखं काहीतरी देता आलं पाहिजे आपल्याला. आणि तिथे तुम्हाला हे असे रोड, रेल्वे, काय म्हणूया त्याला, पोर्ट, स्टेडियम्स, ह्या गोष्टी उपयोगी पडतात की 5 वर्ष, 4 वर्ष जे काही तुमची इलेक्शन सायकल असेल त्याच्यामध्ये चीन तुम्हाला पटकन बांधून देते आणि मग आम्ही देशाचा विकास केला असं दाखवता येतं. त्याच्यासाठी काय किंमत मोजायला लागली ते लोकांना लक्षात येत नाहीये. तो दुसरा एक फॅक्टर झाला. आणि तिसरं असं होतं की बऱ्याचदा ह्या देशांना कर्ज देताना पाश्चिमात्य देश अडखळतात किंवा अडचणी आणतात. त्याचं एक कारण हे पण असतं की कर्ज तुम्ही घेताय पण परत कसं करणार आहात तुम्ही, त्याच्यासाठीचे तुमच्याकडे सोर्सेस आहेत का नाहीत. तर तो एक अभ्यास बऱ्याचदा केला जातो आणि त्याच्यावरनं अनेकदा असं म्हणतात की आम्ही नाही देणार कर्ज, तिथे पुन्हा चीन येतं. तर त्या सगळ्याचा फटका बसतो या देशांना ना. सुरुवातीला दिसताना तुम्हाला स्वस्तात कर्ज मिळत आहेत, म्हणजे श्रीलंकेमध्ये ते सगळ्यांना माहिती आहे. 2017 हंबनटोटा नावाचं त्यांचं एक अत्यंत महत्वाचं जे बंदर होतं ते चीनला त्यांना द्यावं लागलं भाडे तत्वाने. 99 वर्षांचा करार त्यांना करायला लागलेला तिकडे. त्याच्या शेजारी 15,000 एकरची जमीन होती ती चीनला भाड्याने द्यावी लागलेली आहे. हे श्रीलंकेत आहे. युगांडाचा जो नॅशनल एअरपोर्ट होता, युगांडा लँडलॉक देश आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एअरपोर्ट खूप महत्वाचा आहे, तो एअरपोर्ट त्यांना चीनला द्यावा लागलेला आहे. सो चीन हा एक याच्यातला फॅक्टर आहेच आहे. पण श्रीलंकेच्या बाबत परत यायचं झालं आणि सध्याच्या क्रायसिसकडे, तर जितकं योगदान चीनच्या कर्जांचं आहे तितकंच किंवा त्याहून जास्त योगदान हे देशातल्या धोरणकर्त्यांचं आणि त्यांच्या सध्याच्या एकूण जे राज्यकर्ते आहेत त्यांचं आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात वर्चस्वाचे राजकारणाचे सामरिक विषय चालू असतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी, मग इथं काय करा तिथं काय करा. तर अशा पद्धतीनं आता भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते या दोन्ही क्रायसिसकडे पाकिस्तान, श्रीलंका, विशेषतः श्रीलंका कसं बघतंय. आता काहीतरी आपण क्रेडिट लाईन दिली 6-7 हजार कोटी रुपयाची, ती काय आहे आणि या सगळ्यातनं भारत स्वतःचे इंटरेस्ट कसे नीट सस्टेन करताय. भारत आणि चीनची स्पर्धा आहे, येस, नो डाऊट. पाकिस्तानच्या बाबत सध्या तरी मला असं वाटतं की आपण वेट अँड वॉच अशा भूमिकेत आहोत. आपण बघतोय की परिस्थिती कोणत्या दिशेने वळण घेते, कारण पाकिस्तानात काय होईल त्याचा अफगाणिस्तानवर परिणाम होणार आहे, तिथे आपले इंटरेस्ट आहेत. जम्मू काश्मीर एक आपल्यासाठी महत्वाचा इंटरेस्ट राहतो नेहमीच पाकिस्तान म्हटलं की. सो बघू आपण, म्हणजे त्याच्याविषयी अजून भारताने ऑफिशियली काही स्टेटमेंट्स आलेली नाहीयेत आणि मला असं वाटतं की वी आर वेटिंग अँड वॉचिंग बेसिकली की व्हॉट इज हॅपनिंग. श्रीलंकेच्या बाबत आपला रोल खूपच जास्त महत्वाचा, म्हणजे आपण असं म्हणूया की एक प्रकारे भारत हा आता सध्याच्या घडीला सगळ्यात महत्वाचा प्लेयर मानावा श्रीलंकेमध्ये. या लेवलला आपला आता रोल खरं तर राहिलेला आहे. म्हणजे सो मच सो की त्यांना आपण गेल्या वर्षभरामध्ये मिळून 6-7 हजार कोटी नाही, $250 आपण त्यांना ऍक्च्युली मदत दिलेली आहे. $2.5 बिलियन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तेवढी ती एक्सटेंड केलेली आहे आपण त्यांना क्रेडिट लाईन्स. अजून जाईल अशी शक्यता आहे. आपण तिकडे त्यांना आता आर्थिक मदती व्यतिरिक्त अन्नधान्य पाठवतोय. त्या देशामध्ये 13 तासाचे ते 16 तासाचे लोडशेडिंग, पॉवर कट सुरू झालेले आहेत बेसिकली. त्यामुळे त्यांना इंधनाचा पुरवठा आपल्याकडनं आता सुरू होणार आहे.
त्याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेला मेडिसिन्स ती जाणार आहेत, कारण अशा बातम्या आलेल्या आहेत की औषधांच्या अभावी सर्जरीज ऑपरेशन्स थांबवायची वेळ आलेली आहे श्रीलंकेमध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये. सो त्याच्याही बाबत भारत ऍक्शन घेईल असं आहे. त्या व्यतिरिक्त श्रीलंकेला IMF बरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, त्यामुळे हे राहील, आपला रोल महत्वाचा राहील. आणि आपण आता त्यांना इतकं ठोस किंवा ठामपणे आपण श्रीलंकेच्या बाजूने आता उभे आहोत, त्यांना मदत देत आहोत. ती पुरे पडेल का तर नाही, कारण क्रायसिस खूप मोठा आहे, त्यामुळे त्यांना अजून डोनर्स लागतील. पण भारतासारखा देश तुमच्या बरोबर उभा आहे म्हटलं की मग काही प्रमाणात जपान, काही प्रमाणात अमेरिका हे देश मदतीला येऊ शकतात. बाहेरची मदत एका लिमिट पर्यंत तुम्हाला मदत उपयोगी पडते, त्याच्यानंतरची जी पावलं असतात ती देशांतर्गत पातळीवर टाकायला लागतात. त्याच्यासाठी IMF तुम्हाला लागेल, की IMF श्रीलंकेच्या सरकारवरती बंधनं घालेल की या प्रकारची पावलं उचला, सबसिडीज कट करा, सरकारचा रेव्हेन्यू वाढवा, टॅक्स कट जे केलं होतं ते रिव्हर्स करून टॅक्स वाढवा लोकांवरती. सो अशा प्रकारचं काय काय कंडिशनॅलिटीज येतील आणि त्यानुसार भूमिका घ्यावी लागेल. पण सध्या असं मात्र आहे की श्रीलंकेमध्ये आपला रोल अत्यंत कळीचा राहिलेला आहे. एक ब्रॉडर लेवलला थोडस या निमित्तानं विचार करायचा झाला तर श्रीलंकेतला आपला वाढता इन्फ्लुएन्स, आजूबाजूच्या देशांशी असणाऱ्या घटना, तिथलं आपलं धोरण, युक्रेन रशिया युद्धातलं आपलं धोरण, या सगळ्याच्या अनुषंगानं भारत हा वन ऑफ द फ्यू इम्पॉर्टंट पॉवर्स की जो स्वतःचा विचार करतो, स्वतःचं परराष्ट्र धोरण राबवतो आणि त्याला स्टिक अप राहतो, हे परत एकदा एस्टॅब्लिश झालंय का? नाही, प्रत्येक देश आपल्याला ज्या हिताच्या गोष्टी असतात तशाच करतो. म्हणजे आता तुम्ही जर का आपल्या प्रेक्षकांना जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी आता ब्रिटनची फॉरेन मिनिस्टर भारतात आहेत, लीज ट्रस नावाच्या, बेसिकली त्यांची स्टेटमेंट्स उघडून बघावीत, किंवा अमेरिकेतनं जे आता त्यांचे प्रतिनिधी भारताशी चर्चा करायला येत आहेत त्यांची स्टेटमेंट्स जर बघितली तर ते लोक आता असं आहे की त्यांच्यासाठी युक्रेन क्रायसिस हा सगळ्यात महत्वाचा क्रायसिस आहे. त्यामुळे ते भारतावरती त्यासाठीचं प्रेशर टाकतात की नाही नाही नाही, आम्हाला युक्रेन महत्वाचं आहे आणि तुम्ही युक्रेनच्या संदर्भात आम्हाला जे वाटतंय तीच भूमिका घ्यायला पाहिजे, आमच्या व्यतिरिक्तची रशियाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेता कामा नये, अशा अर्थाचं प्रेशर त्यांच्याकडनं येतंय. कारण तो त्यांचा इंटरेस्ट आहे. आपला इंटरेस्ट आहे की नाही, आम्हाला हवंय ते आम्ही करणार. आम्हाला जर रशियाकडनं तेल स्वस्तात मिळतंय तर आम्ही घेणार. आम्हाला जर का रशियाकडनं शस्त्र हवी आहेत तर आम्ही रशियाशी असलेले संबंध जोपासणार. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे म्हणजे असं म्हणूया आपण की ह्या प्रकारची भूमिका आपण खूप जुन्या काळापासून घेत आलेलो आहे. म्हणजे 56 साली हंगेरीमध्ये ज्या वेळेला रशिया गेलं होतं, सुएझचा क्रायसिस झाला होता त्यावेळेला, तेव्हा आपण हीच भूमिका घेतली होती. 68 साली चेकोस्लोवाकियामध्ये गेलं होतं रशियन सैन्य, त्यावेळेला आपली अशीच भूमिका होती. 79 साली अफगाणिस्तानात रशियन सैन्य गेलं होतं तेव्हा हीच भूमिका होती. 2003ला इराकमध्ये अमेरिका गेली तेव्हा हीच भूमिका होती. सो मला असं वाटतं की आपले इंटरेस्ट काय आहेत याच्याविषयीची क्लॅरिटी आपल्याला नेहमीच राहिलेली आहे. फक्त आता असं होतंय की सोशल मीडियामुळे आणि एकूण मीडियामुळे आपल्याला असं सडनली होतंय की खूप जास्त त्याच्याविषयीचा कंटेंट आपल्याकडे येतोय की अरे काय होतंय म्हणून, आणि त्यामुळे असं वाटतंय की असं होतंय. पण प्रत्येक देश आपल्या सोयीची भूमिका घेतो आणि त्या दिशेने म्हणजे तिथे मूल्य आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या मागे पडतात, हे मान्य करायला हवं त्याबाबत. पण ठीक आहे, म्हणजे फॉरेन पॉलिसीमध्ये या गोष्टी तुम्हाला एक्सपेक्टेड असतात की तुम्हाला जे सर्वोत्तम वाटतंय ती पावलं उचलाल. श्रीलंका तेच करतंय, पाकिस्तानही तेच करतंय, अफगाणिस्तान सुद्धा तेच करायचा प्रयत्न करत, तर सगळे देश हेच करतात. त्यामुळे भारत काही नाही. फक्त फरक असा आहे की भारत आता अशा इंटरेस्टिंग पोझिशनमध्ये आहे की रशिया आणि अमेरिका या दोघांशीही चांगले संबंध असणारा जे कमी देश आहेत त्याच्यामध्ये एक भारत आहे. त्याच्यामुळे असं वाटतंय की भारताकडे काही रोल येईल का. पण आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा इंटरेस्ट असा आहे की युक्रेन युद्धाचे वेगवेगळे परिणाम आहेत जे आपल्याला अजून दिसत नाहीयेत, पण ते हळूहळू आता आपल्याला अनफोल्ड होतील. त्यानुसार आपल्याला आपली पावलं बदलायला लागतील. या सगळ्यात एक छोटा पण जो कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकतो, तो सुटू नये म्हणून मी आत्ताच विचारून घेतो, तो असा की स्थलांतरितांचा प्रश्न. कारण अशा वेळेला श्रीलंकेसारख्या देशातून खूप जास्त प्रमाणात स्थलांतरण होऊ शकतं, ते होतंय, अशा बातम्या इंटरनेटवर दिसत आहेत. अशा वेळेला त्यांच्याबद्दलचं आपलं धोरण काय असेल? कारण स्वाभाविकपणे अशा स्थलांतरितांसाठीची पहिली प्रायोरिटी ही भारत असणार आहे. आज सध्या युरोपात स्थलांतरितांचा प्रश्न चालू आहे, तो आपण बघतोय. आपण बांगलादेशी स्थलांतरितांचा प्रश्न काही प्रमाणात बघतोय, अजूनही तो चालू आहे. तर या नव्या प्रश्नाकडे भारत कसं बघतोय? श्रीलंकेतले निर्वासित हा परत जुनाच प्रश्न आहे ऍक्च्युली. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे आले नव्हते, पण जेव्हा सिव्हिल वॉर चालू होतं 83 ते 2009 या काळामध्ये अनेक श्रीलंकन निर्वासित भारतामध्ये होते. मुख्यतः तमिळनाडूमध्ये त्यांच्यासाठीच्या निर्वासितांच्या छावण्या उभारल्या गेल्या होत्या.
आता बघायला लागेल की किती संख्येने ते येत आहेत. एकतर येत आहेत हे खरं आहे, संख्या महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरं असं आहे की ते होऊ नये असं जर वाटत असेल तर पुन्हा आपल्याला प्रोएक्टिव्ह भूमिका घेऊन श्रीलंकेतली परिस्थिती बदलण्यासाठीची पावलं उचलायला लागतील एक प्रकारे, आणि आर्थिक आणि राजकीय पातळीवर. त्याच्या पलीकडे नाही, कारण श्रीलंकेत लष्करी हस्तक्षेप आपण केलेला आहे आणि आपण पळून घेतलेलं होतं त्यावेळेला. त्यामुळे परत अशा गोष्टी करण्यात पॉईंटच नाही काही. पण राजकीय आणि आर्थिक पातळीवरती दबाव आणणं, फॉरेन पॉलिसी लेवलला प्रयत्न करणं, असे उपाय करायला लागतील. पण हा क्रायसिस काही काळ राहील, कारण इतकी परिस्थिती खराब आहे. म्हणजे 48 साली श्रीलंका स्वतंत्र झालाय, त्याच्यानंतर आता गेल्या 74 वर्षातला हा सर्वात सिरियस क्रायसिस आहे. अशी शक्यता आहे की श्रीलंकेला जी कर्ज आहेत त्याची देणी चुकवता येणार नाहीत, आणि एकदा ते जर झालं तर तुम्हाला अजून कर्ज मिळणार नाहीये, तुमच्या क्रेडिबिलिटीला धक्का पोहोचणार आहे. त्यामुळे तो क्रायसिस अजून डीप होऊ शकतो. ते टाळायचं असेल तर पुन्हा आता काही टफ पावलं ज्याला उचलणं म्हणतो आपण तसं, 91 साली काही प्रमाणात आपल्याला तसं करायला लागलं होतं की आपल्याकडे क्रायसिस होता आणि काही टफ पावलं त्यावेळेला आपल्याला उचलायला लागली. त्याच्याहून टफ पावलं ऍक्च्युली आता श्रीलंकेला उचलावी लागतील असं आहे. या सगळ्यात अजून एक छोटी घटना घडून गेली ज्याची फार चर्चा झाली नाही, ती अशी की चीनचे परराष्ट्र मंत्री भारतात आले. मग ते आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले, आपल्या पंतप्रधानांनी त्यांना भेटायला वेळ दिला नाही. तर हे सगळं काय घडलं, त्याची पार्श्वभूमी काय होती आणि हे नक्की काय घडते बिहाइंड द सीन्स, फारसं चर्चेत न येणारी काय घटनाक्रम आहे? सो इंटरेस्टिंगली असं आहे की चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी साऊथ एशियातल्या 4 देशांना भेटी दिल्या, आणि 4ही देशांकडे असं होतं की त्यांच्या भेटी गुप्त राखल्या गेल्या येण्याच्या आधी. म्हणजे ते अफगाणिस्तानला गेले होते, पाकिस्तानला गेले, मग भारतात आले आणि मग नेपाळला गेले होते. त्यांच्या मीडियामध्ये चर्चा झाल्या, पण ऑफिशियली मात्र असं आधी सांगितलं गेलं नव्हतं की हे येणार आहेत की नाहीत. त्याच्याविषयी बरीचशी संदिग्धता होती. चर्चेचा साधारणतः रोख असा मानला जातो. अजूनही आपल्याला कन्फर्म माहिती नाही की चर्चेमध्ये काय झालेलं आहे. जे मीडियात आलेलं आहे आणि काही स्टेटमेंट्स ऑफिशियल लेवलला जी भेटीच्या नंतर झालेली आहेत त्याच्या आधारे असं मानायला जागा आहे की चीनचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो लडाखमध्ये क्रायसिस आहे तो बाजूला, म्हणजे आपण असं म्हणूया की दॅट इज वन पार्ट ऑफ द रिलेशनशिप, पण दॅट इज नॉट दी होल रिलेशनशिप बेसिकली. त्यामुळे तुम्ही त्या क्रायसिसला एका बाजूला ठेवा आणि बाकीच्या रिलेशनशिपच्या अंगांवरती आपण काम करूया आणि ते सुधारूया, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आपलं म्हणणं असं आहे की नाही, हे चालणार नाही. पहिले तुम्ही हा क्रायसिस सोडवा आणि मग आपण बाकीची रिलेशनशिप पुन्हा एकदा नॉर्मलाइज करू. तर हा मुख्यतः असं म्हणूया आपण की या सगळ्या डिस्कशन्सच्या सेंटरचा मुद्दा आहे. चीनचा असा एक प्रयत्न आहे की यावर्षी चीनमध्ये ब्रिक्सचं समिट होणार आहे. त्याच्यासाठी भारताच्या पंतप्रधानांना तिथे बोलवता येईल का किंवा ते येऊ शकतील का याच्याबाबतचं एक ग्राउंडवर्क तयार करणं, असा पण एक त्याच्याबाबतचा अजेंडा आहे असं मानलं जात आहे. पण ऑफिशियली मात्र फार आपल्याला याच्याविषयीची अजून काही असं म्हणूया की इन्फॉर्मेशन, क्रेडिबल इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाहीये. पण भारताचा टफ भूमिका आहे असं एक साधारणतः आलेलं आहे. आणि चीनच्या बाजूने बघायला गेलं तर असं पण एक प्रोबिंग ऑपरेशन ज्याला म्हणतात की भारत किती पातळीवरती कॉम्प्रोमाइज करू शकतो, अशासाठी सुद्धा ही भेट झालेली असू शकते. ही अंदाज घेऊ आपण. भारताचं नेमकं म्हणजे युक्रेनचं युद्ध सुरू झालेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची प्रेशर्स आहेत तुम्हाला डोमेस्टिकली सुद्धा. आता असं आहे की इमिजिएटली लगेच निवडणुका नाही आहेत पुढचे 8 महिने, त्याच्यामुळे तुम्हाला तशी एक असं म्हणूया थोडीशी उसंत असू शकते, असं एक त्यांच्या बाजूने बघताना वाटू शकतं. त्यामुळे भारत काही कॉम्प्रोमाइज करायला तयार होईल का, ही एक चाचपणी असू शकते, कारण 2 वर्ष झाले लडाखमध्ये क्रायसिस चालू आहे. मुलाखतीच्या शेवटी येताना अंब्रेला प्रश्न हाच आहे की जगभरातली राष्ट्र अस्थिर आहेत, जगभरात वेगवेगळ्या घटना घडतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती. एवढ्या कदाचित घडत असतील पूर्वी, पण ते आपल्यापर्यंत येत नसतील. आता ते सगळ्या माहीत होत आहेत, युक्रेन पासून, रशिया पासून, युरोप पासून, अमेरिकेपासून, चीन पासून ते अगदी श्रीलंका, पाकिस्तान पर्यंत. तर अशा वेळेला एकूणच भारताची भूमिका आणि भारताचं परराष्ट्र धोरण सगळ्याच बाबतीतलं नक्की कोणत्या दिशेला चालू आहे, भारताची भूमिका काय आहे, ती योग्य आहे का, आणि ती पुढं कोणत्या स्टेप्स घेतील असं तुला वाटतं? भारताची भूमिका मला असं वाटतं की साधी आहे की आम्हाला आमचे जे हितसंबंध आहेत ते आम्ही जपणार आहोत. त्याच्यासाठी आवश्यक ती पावलं आम्ही उचलणार आहोत आणि त्याच्यासाठी जे देश महत्वाचे आहेत त्या देशांशी आम्ही चर्चा करू, त्यांच्याशी संबंध सुधारू आणि त्यांच्याशी आम्हाला ज्या पद्धतीने संबंध वाढवायचे त्या दिशेने ते वाढवू. म्हणजे परत एकदा मी ब्रिटनचं उदाहरण देईन, कारण ब्रिटनच्या फॉरेन मिनिस्टर भारतात आहेत आणि त्यांनी भारतावरती पब्लिकली सुद्धा युक्रेनच्या संदर्भात भूमिका घ्यावी याच्यासाठीचं प्रेशर आहे एक प्रकारे. पण भारत त्याला मान्य करत नाहीये. भारताचं म्हणणं असं आहे की युक्रेनचं तुमचं आहे ठीक आहे, आमचं आम्ही बघून घेऊ काय आहे ते, आमचे जे संबंध आहेत हितसंबंध ते आम्ही बघू. पण असं करत असतानाच भारत आणि ब्रिटन यांचे संबंध
फक्त युक्रेन आणि रशिया एवढेच नाही आहेत ना, त्याच्या व्यतिरिक्त आपले विद्यार्थी तिथे शिकायला जातात, त्यांच्याकडनं आपल्याला टेक्नॉलॉजी मिळू शकते, त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येऊ शकते, आपली इन्व्हेस्टमेंट तिथे जाऊ शकते. असे डिफेन्समध्ये आपल्याला त्यांच्याकडनं फायदा होऊ शकतो. इंडियन ओशन हा आपला महत्वाचा फॅक्टर आहे. तर रिलेशनशिप जेव्हा आपण बघतोय तेव्हा त्या अशा एका मुद्द्यावरच्या रिलेशनशिप नसून त्या खूप मल्टी डायमेन्शनल्स आहेत त्यामुळे ते जर लक्षात घेतलं तर त्याला अनुसरून आपली भूमिका आपण चेंज करतोय. रशियाच्या बाबत सुद्धा हेच आहे की रशियाच्या बाबत आता आपण तेल बघतोय, रशियाच्या बाबत आपण शस्त्र बघतोय, युक्रेनच्या बाबत कदाचित असं होऊ शकतं की युद्ध कुठल्या दिशेने जाईल त्यानुसार भारतावरती अजून दबाव येऊ शकतो किंवा दबाव कमी होऊ शकतो. वी डोंट नो. त्यामुळे ते होईपर्यंत आपल्याला असं म्हणूया निम्बल फुटेड असणं, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, की तुम्ही अंदाज घेत राहणं आणि परिस्थिती जितक्या वेगाने बदलते तितक्या वेगाने स्वतःला ऍडजस्ट करणं हे आवश्यक आहे. असं करत असताना ब्रॉड लेवलला हे मात्र राहतं की आपले US, UK, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया, रशिया यांच्याशी असलेले संबंध चांगलेच राहणार आहेत. ते आय डोंट थिंक की त्याच्यामध्ये तसा काही प्रॉब्लेम येईल. काय म्हणूया आपण त्याला, हेडलाईन्स येतात, काही वेळा गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दाखवल्या जातात, पण ते काही पूर्ण चित्र नसतं. त्यामुळे म्हणजे आता असं आहे, साधारण दुसरं एक ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देतो, म्हणजे हे कदाचित वाचकांना किंवा प्रेक्षकांना बोर होईल पण सांगायला हरकत नाही परत एकदा, की आता ऑस्ट्रेलियाने रशियाच्या विरोधात खूप ठाम भूमिका घेतलेली आहे, आपण नाही घेतलेली आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलियाचा आत्ता फ्री ट्रेड अग्रीमेंट होण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवसांच्या मध्ये, तशा बातम्या आलेल्या आहेत. सो आपले इंटरेस्ट काही क्षेत्रांच्या मध्ये कॉन्व्हर्ज होतात आणि काही गोष्टींच्या मध्ये डायव्हर्ज होतात. सो ते मॅनेज करत राहणं हे आपलं एक फॉरेन पॉलिसीचं नेहमीच काम आहे आणि ते चाललेलं आहे. आय थिंक त्याच्यात काही मला असं वाटत नाही अडचण यावी कुठे. त्यामुळे आय डोंट थिंक की भारताला तसं काही फार गरज आहे. प्रॉब्लेम वेगळा आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपले जे एनर्जी म्हणजे ऑइल इम्पोर्ट्स आहेत, आपले फूड इम्पोर्ट्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इंटरनली बफर तयार करणं आणि त्याचा इम्पॅक्ट कसा कमी करता येईल ते खरं आव्हान आपलं राहणार आहे. त्या अर्थाने की नागरिकांना आपल्या त्याची झळ पोहोचता कामा नये. थोडक्यात क्रायसिस कोणताही असो, इंडिया फर्स्ट हे सध्या आता आपलं धोरण दिसते, ते आधी होतं, कदाचित पुढेही राहील. आपण या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवत राहू. याचं कारण या गोष्टी थेट अप्रत्यक्षपणे का विना तुझ्या माझ्या जीवनावरती परिणाम करत असतात. मग ते खाद्यतेल असू दे, मायग्रंट्स असू देत, आणि पाकिस्तानातली अस्थिरता असू दे, किंवा इतर काही गोष्टी असू देत. पण आज तू वेळ दिलास आणि या दोन्ही गोष्टी, त्यातल्या कॉम्प्लेक्सिटी समजावून सांगितल्यास. ज्या गोष्टी आज उलगडलेल्या नाहीत त्या तशा नाही आहेत हे तितक्याच स्पष्टपणे सांगितलंस. काही अंदाज बांधले नाहीस अवास्तव. या अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषणाबद्दल तुझे थिंक बँक कडून खूप खूप आभार. परत परत बोलत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.